श्री स्वामी समर्थ. लोक तुम्हाला खूप इग्नोर करतात का? पण आता पुरे. स्वामींचा हा संदेश ऐक, 100% फायद्यात राहशील. मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे, गरुडाची कथा. पण त्यापूर्वी जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला जर कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना, पण पोपट कधीच बनवू नका. कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही, आणि गरुड फार कमी बोलतो पण खूप उंच उडतो. गरुड हा इतर पक्ष्यांचा राजासुद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीने या गरुडाकडून शिकल्या पाहिजेत काही गोष्टी, त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. पहिली गोष्ट, गरुड एकटाच उडेल, परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्ष्यांबरोबर कधीच उडणार नाही. गरुड एकतर नेहमी गरुडांसोबतच उडतो. हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या निगेटिव्ह लोकांच्यापासून दूर राहायला शिकवतो. आणि अशा लोकांपासून दूर एकटेच राहा, काही फरक पडत नाही. कारण हीच ती वेळ आहे स्वतःला जाणून घेण्याची, स्वतःला समजून घेण्याची. दुसरी गोष्ट, गरुडाची दृष्टी खूप स्पष्ट आणि खूप मजबूत असते. गरुड आपली शिकार 5 किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो. एकदा का त्याने आपले ध्येय पाहिल्यावर ते कितीही कठीण असू देत, तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो. यातून खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे. म्हणजेच तुमची दृष्टी, तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते मिळवणं कितीही कठीण असलं तरी तुम्ही ते मिळेपर्यंत गरुडाप्रमाणेच मागे हटू नका. स्वतःला सिद्ध करा गरुडाप्रमाणे. तिसरी गोष्ट, गरुड कधीही मेलेला प्राणी खात नाही. तो नेहमी जिवंत प्राण्याची शिकार करतो आणि हेच आपल्याला शिकवतो की आपला भूतकाळ मृत झाला आहे. त्यामुळे त्या कुजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका. आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला खूप दुखवतात. त्यांना जिथे आहे तिथे राहू द्या. तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे, त्याला तुमच्या वर्तमान काळात स्थान देऊ नका. कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग मात्र तुमचा भूतकाळ कधीही तुम्हाला वर्तमानात राहू देणार नाही. तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल पण ते घडून गेलेले आहे, त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही. ते सर्व विचार, आठवणी मृत झालेल्या आहेत, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. चौथी गोष्ट, जेव्हा वादळ येतं तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो. पाऊस पडला की सगळे पक्षी लपून बसतात, पण गरुड तो लपून बसत नाही, तो खूप एन्जॉय करतो. जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर झेप घेतो आणि उंच उडताना तो इतका उंच उडतो की ढगाच्या वरही तो पोहोचतो. आणि त्यातून शिकण्यासारखी एक मोठी गोष्ट आहे, संकटातही मार्ग शोधायचे असतात, नाहीतर छोटी छोटी संकटं मोठी वाटायला लागतात. कोणीतरी म्हटलंच आहे, प्रत्येक मोठे आव्हान आपल्यासमोर एक उत्तम संधी आणत असतं. तेव्हा त्या गरुडाप्रमाणेच तुम्ही तुमची संधी ओळखली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही त्या संधी ओळखाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही ते अडचणीवर मात कराल. तर असं गरुडाकडून आपल्याला शिकायला भेटतं. पाचवी आणि शेवटची गोष्ट, गरुड नेहमी आपल्या घरट्यातून मऊ गवत काढून टाकतो, जेणेकरून गरुडाचे पिल्लू त्यात आरामात राहू नये. कारण एकदा जर पिल्लाला तशी सवय लागली तर ते तिथेच राहायला लागेल आणि ते आळशी होईल. गरुड हा पक्षी असून देखील त्याला हे माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही. पण आपण माणूस असूनही अनेक लोकांनाही समजत नाही की तुम्ही जितके कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमचे आयुष्य भविष्यात अवघड जाईल. तर अशा प्रकारे गरुडाप्रमाणेही आपण गोष्टी शिकल्या पाहिजेत, आपल्या आचरणात आणल्या पाहिजेत, सर्व वाईट गोष्टी विसरून गेल्या पाहिजेत आणि आपलं वर्तमान कसा सुखकर होईल याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. तर तुम्हाला ही गरुडाची छोटीशी स्टोरी, छोटीशी गोष्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.